आदाब अर्ज है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। मजहबी जज्बात को मजरू करने वाले पोस्ट इंस्टाग्राम पर डालने पर मुजरिम के खिलाफ जुर्म दाखिल, खाती पुलिस की गिरफ्त में। अवाम अफवाहों पर ध्यान न दे, डिप्टी कमिश्नर ऑफ पुलिस की अपील। अब खबरें तफसील से। सोशल मीडिया पर मजहबी जज्बात को ठेस पहुंचाने वाला एक पोस्ट वायरल होने की वजह से जिंसी पुलिस स्टेशन के रूबरू इतवार की शब 1 बजे के बाद हुजूम जमा हो गया। निस्फ शब देर गए मुतनाज़े पोस्ट डालने वाले के खिलाफ जिंसी पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल किया गया। इसी बीच पीर को इसे हिरासत में लिया गया, ऐसी इत्तला मौसूल हो रही है। जमीयतुल उलमा लीगल सेल के सदर मुस्तफ़ा खान खादर खान की शिकायत पर इंस्टाग्राम पोस्ट डालने वाले के खिलाफ जुर्म दाखिल किया गया। हिंदू मुस्लिम समाज में तफरीक़ा पैदा करने के लिए इंस्टाग्राम पर मैसेज डाला गया। इसकी इत्तला 100 से 150 अफराद के हुजूम ने जमीयतुल उलमा के ऑफिस में जाकर शाम 7 बजे दी। इस पर जमीयतुल उलमा के ओहदेदारों ने रात जिंसी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की। मजहबी जज्बात को मजरू करने के पोस्ट की इत्तला मिलते ही रात देर गए सैकड़ों शहरी जिंसी पुलिस स्टेशन के रूबरू जमा हो गए। इस मौके पर पुलिस ने शब देर गए इंस्टाग्राम अकाउंट होल्डर के खिलाफ जुर्म दाखिल कर लिया और अवाम से अपील की कि रास्त हमसे रब्त कायम करें, किसी भी किस्म की अफवाहों पर ध्यान न दे, पुलिस का ताउन करे। ऐसी अपील डिप्टी कमिश्नर ऑफ पुलिस की है। 17 तारीख को एक ऑब्जेक्शनेबल पोस्ट के कारण मुस्लिम समाज की भावनाओं को ठेस पहुंचा था और मुस्लिम समाज के काफी लोग जिंसी पुलिस स्टेशन में आके उन्होंने एफआईआर की कॉपी दी और इस चीज को लेके हमने एफआईआर रजिस्टर कर ली है। और मैं आप सभी को बता देना चाहता हूं कि हमारी पुलिस की सभी टीम, क्राइम ब्रांच, साइबर सेल एंड पुलिस स्टेशन का स्टाफ ऑलरेडी इस एफआईआर के पीछे काम करना शुरू कर दिया है और आरोपी को हम जल्दी से जल्दी इसमें अरेस्ट करेंगे। आप सभी लोगों से मेरी दरख्वास्त है कि आप इस पूरे फंक्शनिंग में पुलिस का कोऑपरेट कीजिए और लॉ एंड ऑर्डर का आप ध्यान दीजिए। किसी भी तरीके की आपको कुछ शंका है तो आप डायरेक्टली पुलिस से बात कीजिए और हमारे काम में आप मदद कीजिए। दरियासना जिंसी इलाके में दाखिल किए गए जुर्म के मुजरिम को हिरासत में लेने में शहर पुलिस को कामयाबी मिली है। इस दिन में साइबर सेल, शहर क्राइम ब्रांच और जिंसी पुलिस के इश्तराक से कोशिश करके मुजरिम को पीर को हिरासत में लिया गया। इसकी इत्तला मौसूल हो रही है। सब्जी तरकारी व्यापारियों के मुतालबात मंजूर नहीं हुए तो म्युनिसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर की रिहायशगाह के रूबरू पीर बाजार भराया जाएगा। ऐसा इशारा शहीद भगत सिंह हॉकर्स यूनियन के सदर एडवोकेट अभय टकसाल ने तीसरी मर्तबा किए गए एहतजाज में दिया। महानगरपालिकेच्या दारात आलं तरी देखील यांनी चर्चा केली नाही। तर जी श्रीकांत यांचा बंगला जो आम्ही दिलेला आहे त्यांना, पोलीस म्हणाले अहो प्रायव्हेट त्यांचं स्वतःचा नाही, त्यांचा पगार देखील स्वतःचा नाही, गाडी देखील स्वतःची नाही, त्यांचं स्वतःचं काहीच नाहीये, आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्यांच्या त्या सरकारी बंगल्याच्या समोर आम्ही पीर बाजार भरवणार आहोत आणि याला जबाबदार सर्वस्वी जी श्रीकांत असतील त्यांनी चर्चा करायचं नाही ठरवलंय। आम्ही पण आता असहकार आंदोलन पुकारू एवढं सांगतो। आम्ही काही चंद्र सूर्य तारे मागत नाही आहोत, आम्ही अशी काही गोष्ट मागत नाही आहोत जी अशक्य आहे आणि जे IAS अधिकाऱ्याला स्वतःहून सुचायला पाहिजे होतं ते करत नाही। डोकं दुखतंय आणि गुडघ्याला बाम लावतायत अशी अवस्था झालेली आहे यांची। म्हणजे ही जी वाढती ट्रॅफिक आहे याला जबाबदार हे स्वतः आहेत।
यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर केली, बंद केली आणि म्हणून रस्त्यावरच्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर वाढलेल्या आहेत. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही जेवढे पैसे आता सिटी चौक ते शहागंज या रस्त्यामधल्या जे काही रस्ता बाधित होणार आहे, रस्ता मोठा करणार आहेत आणि त्यासाठी यांना त्या जमिनी विकत घ्यावे लागणार आहेत, त्याच्यासाठी जे पैसे खर्च करतायत, रस्ते मोठे करू नका, सिटी बस मोफत करा. ही जर मागणी त्यांनी पूर्ण केली तर रस्त्यावरच्या ज्या काही 2 व्हीलर आहेत त्या कमी होतील. अहो 125 रुपयाचं पेट्रोल झालेलं आहे, पेट्रोल अजून महाग होत चाललेलं आहे. अहो जर मोफत जर सिटी बस असली तर लोक 2 व्हीलर काढणार नाहीत आणि लाख रुपयाच्या 2 व्हीलर झालेल्या आहेत. महागाईच्या काळामध्ये मोफत सिटी बस करणं हे महानगरपालिकेसाठी शहाणपणाचं निर्णय ठरणार आहे. आयुक्त साहेब जरा अहंकार बाजूला ठेवा. त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये त्यांचा अहंकार येतोय असंच मला वाटतं. त्यांनी सिटी बस मोफत केली पाहिजे. अहो आमचं आज तिसऱ्यांदा निदर्शन आहे, तिसऱ्यांदा निदर्शन. आम्ही 3 निदर्शनाचं त्यांना वॉर्निंग दिली होती. लोकशाही पद्धतीनं संविधानाच्या मार्गाने शांततेत आज निदर्शनं केलेली आहेत. खरं तर आयुक्ताचं ऑफिस इथं आहे, अजूनही महानगरपालिकेचं ऑफिशियल कार्यालय हे टाउन हॉलचं कार्यालय, त्यांच्यासाठी केबिन दिलेली आहे, पण ते इथं बसत नाहीत. आम्ही अनेक वेळेस या ठिकाणी निदर्शनं करतो, जनता साक्षीदार आहे. एकदा देखील आयुक्त भेटत नाही इथं. कुठं बसतात मग ते बसतात स्मार्ट सिटीच्या ऑफिसमध्ये, कारण स्मार्ट सिटीच्या ऑफिसमध्ये फंड आहे. आणि काय स्मार्ट सिटी झाली? अहो तुम्ही स्मार्टपणे काम केलेलं, सिटी बस मोफत करा तर तुम्हाला म्हणतील स्मार्ट अधिकारी, स्मार्ट निर्णय घेतला. मग तुम्ही जर इथं बसत नसतात, कुठेतरी जर गुपचूप जाऊन बसत असताल तर आमच्यासारख्या नागरिकांना संशय येतो कि हे कुठेतरी नोटा मदत बसलेले आहेत. पैंथर्स रिपब्लिकन पार्टी की जानिब से डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू एहतजाज किया गया। गुज़िश्ता कई सालों से महाराष्ट्र में पिछड़े तबकात समाज पर नाइंसाफी हो रही है, ताहम इस पर वजीर दाखिला कोई ठोस इक़दाम नहीं कर रहे हैं, ऐसा इल्जाम आयद किया गया है। आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने येथे आंदोलन करण्यात येत आहे। आज महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा या ठिकाणी सातत्याने मागासवर्गीय समाजावर हल्ले होत आहे, मात्र हे प्रशासन कोणतीही कडक भूमिका व ठोस भूमिका घेताना दिसत नाही। असं कुठंतरी समाजाला वाटायला लागलेलं आहे की गृहमंत्री यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे की काय, आणि या अन्याय अत्याचारग्रस्त समाजावर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। आणि या ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त द्यावा, त्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे व या अन्याय अत्याचार थांबण्यात यावे यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत की जे अन्याय अत्याचार मागासवर्गीयावर होत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि याच्यावरती कडक कारवाई शासनाने घेतली पाहिजे, अन्यथा गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा असं मी त्यांना घोषित करतो। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर।
ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। गुज़िश्ता कई यौम से डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू ईवीएम मशीन हटाओ इस मुतालिबे पर भंवर की भूख हड़ताल जारी थी। ये भूख हड़ताल आज खत्म की गई। आइंदा 2024 के इंतखाब में ईवीएम मशीन के जरिए से होने नहीं दिए जाएंगे। ये बात कहते हुए भूख हड़ताल खत्म की गई है। जिंदाबाद संविधान, जिंदाबाद संविधान, जिंदाबाद ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ। या ठिकाणी मी जे आवाहन केलेलं आहे की 2024च्या निवडणुका ह्या ईव्हीएमवर होऊ देणार नाही, यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत। आणि शेवटचा पर्याय आम्ही जर समजा निवडणूक मुख्य आयोगाने जर अट्टहासच केला, सरकारच्या माध्यमातून असेल कुठल्याही माध्यमातून असेल, जर त्यांनी ईव्हीएमवरच निवडणुका घेण्याचा अट्टहास केलाच तर आम्ही त्या संपूर्ण ईव्हीएमवर बहिष्कार टाकून, मतदानाचा बहिष्कार टाकून आणि त्या ठिकाणी 100% जनजागृती करून आम्ही हा विरोध त्या ठिकाणी प्रखर करून त्या ठिकाणी आम्ही त्याला उत्तर देणार आहोत। सुप्रीम कोर्टामध्ये माननीय नरेंद्र मिश्रा, ॲडव्होकेट नरेंद्र मिश्रा यांनी जे पिटिशन दाखल केलं आणि त्या माध्यमातून 2 आठवड्यानंतर त्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी 2 आठवड्यानंतर त्याची हिअरिंग ठेवलेली आहे। आता त्या हिअरिंगच्या वरती बाकीच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल। महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मी उपमुख्यमंत्री म्हणणार नाही कारण उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पदच नाही, त्यामुळे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चॅलेंज केलेलं आहे की कोई भी माई का लाल ईवीएम को हॅक कर सके वो हमें बताइए, मी हे म्हणतोय की या ठिकाणी दिल्लीच्या विधानसभेच्या आमदारांनी ज्या पद्धतीने हायजॅक करून पुरावा दिला, हरिप्रसाद अमेरिकेमधून ज्यांनी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे, अशा लोकांना बोलवा, सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना बोलवा। तुम्ही सर्वसामान्य जनतेला ज्यांना अ किंवा क कळत नाही अशा लोकांना जर चॅलेंज म्हणत असाल तर ते तुमचं अज्ञान आहे, त्याशिवाय मी यात काही बोलू शकत नाही। या निश्चितपणे मी माननीय चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून मी उद्धव ठाकरे साहेबांशी, आदित्य ठाकरे साहेबांशी जे ईव्हीएमच्या विरोधात आहेत, मग ते अखिलेश यादव असतील, या सगळ्यांच्या बाजूनं आमच्या बाजूचे आणि त्या माध्यमातून मग कुठली पक्ष संघटना असू द्या, कुठली सर्वसामान्य जनता असू द्या, कुणीही असो, त्या माध्यमातून हा लढा प्रखर करणार आहे। ईव्हीएमला विरोध आहे, आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं अजिबात नाही। तुम्ही ईव्हीएमला हटवा, मैदानात या आणि इलेक्शन घ्या, बॅलेट पेपरवर कुणीही निवडून येऊ, 543 जागा कुणी एका पक्षाने घेऊ, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही। त्यावेळेस लालकृष्ण अडवाणींनी सुद्धा ईव्हीएमला विरोध केलेला होता, किरीट सोमय्यांनी सुद्धा त्या ठिकाणी विरोध केलेला होता। एवढंच काय, माजी निवडणूक मुख्य आयुक्त एस.वाय. कुरेशी साहेबांनी सुद्धा जपानच्या निवडणूक आयोगाला प्रश्न केला की तुमच्या निवडणुका कशा होतात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही काय मूर्ख आहोत का? मग आम्ही काय मूर्ख आहोत का? म्हणून त्यामुळं कुणी काय प्रश्न केला याविषयी नाही, हा जनतेचा प्रश्न आहे, कुठल्या राजकीय पक्षांचा नाही घेणं देणं आम्हाला। हा सर्वसामान्य जनतेचा 5 वर्षातून एकदा येणारा मूलभूत हक्कातला सर्वात मोठा आणि महान आणि सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, हा आम्ही एखाद्या ईव्हीएममधून हॅकजॅक करू देऊ शकणार नाही। यासाठी आम्ही संपूर्ण पद्धतीनं जन आंदोलन उभारून जनजागृती करणार आहोत। मॉन्टेसरी बालक मंदिर एजुकेशन इदारे के अमृत फेस्टिवल साल के ज़िम्न में 23 और 24 दिसंबर को प्रोग्राम मुनक़िद किया गया है। इसकी इत्तला इदारे की जानिब से सहाफ़ती कॉन्फ्रेंस में दी गई। 23 आणि 24 डिसेंबर रोजी तर या कार्यक्रमात सगळे आमचे शाळेतले जे माजी विद्यार्थी आहेत 1949 पासून त्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन करून बोलवलेलं आहे आणि त्याच्यातले 300 ते 400 विद्यार्थी नक्कीच येणार आहेत। या सर्व कार्यक्रमात आम्ही 2 दिवसाचं जे कार्यक्रम पूर्ण ठेवलेलं आहे त्यात 1 दिवस शाळेत सकाळी येतील सगळे आमचे स्टुडंट्स आणि इथनं आम्ही सगळ्यांना इथे ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर त्यांची शाळेची ओळख झाल्यानंतर भेटल्यानंतर आम्ही स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, विभागीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे
आणि त्या डिफरंट स्पर्धामध्ये जे काही उत्तीर्ण जे काही स्टुडंट्स किंवा जे काही माजी विद्यार्थी त्यांना पारितोषिक देण्यात येतील, त्याचप्रमाणे दुपारी संध्याकाळी 6 वाजता उद्घाटनाचा प्रोग्राम ठेवलेला आहे. त्याच्यात दाताराव लहाने हे मुख्य उद्घाटक आहेत आणि त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री डॉक्टर कराड भागवत असतील. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संदीपजी भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे असतील. या कार्यक्रमाला तसेच खासदार इम्तियाज जलील उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम त्या दिवशी झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याच्यात आमचे मुलंच सगळं कार्यक्रम करणार आहेत. जे माझे विद्यार्थी आहेत तेही करतील आणि आपल्या शाळेची मुलं तेही कार्यक्रम करणार आहेत. म्हणजे सगळे शिक्षक खूप डेडिकेटेड आहेत आणि मुलांना एकदम चांगलं शिकवायचं, चांगलं काही शिक्षण देणं आणि भारतीय संस्कृती कशी चांगली घडवायची याबद्दल त्यांना शिकवलं जातं. त्याचप्रमाणे गीता परिवाराच्या मदतीने सुद्धा आम्ही मुलांना सुसंस्कृत करतो. गीता परिवार, गीता लर्निंग, परत भागवत, महाभारत या सगळ्या गोष्टी, परत आम्ही एक छोटंसं नाटिकाही केली होती यांच्या नावानं महाभारतावर आणि विवेकानंदावर. तर ही नाटिकासुद्धा खूप म्हणजे नॅशनल लेवलपर्यंत गेलेली आहे. तर तिथनं गीता परिवाराच्या मुख्य जे कार्यकारिणी आहे त्यांनीसुद्धा या नाटिकेला खूप काही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. शहर में बेराह रवी से रिक्शा चलाने वाले ड्राइवर्स पर जुर्माने आयद करने के बावजूद कोई नतीजा नहीं निकल रहा है. अब पुलिस ने सख्त रवैया इख्तियार किया है. सिडको चौक में ट्रैफिक जाम होने पर गैर जिम्मेदारी से रिक्शे खड़े करने पर जुर्म दाखिल करने की कार्रवाई की जा रही है. शहर में रॉन्ग साइड बगैर इजाज़त बगैर परमिट बावाज़ बुलंद नग़मे बजाकर लापरवाही से रिक्शे चलाने वालों की तादाद में इजाफा हो रहा है. मुसलसल जुर्माने की कार्रवाई करने के बावजूद कोई असर नहीं हो रहा है. पुलिस ने अब सख्त कार्रवाई करने का रोल इख्तियार किया है. सिडको चौक पर ट्रैफिक जैम होने के बावजूद लापरवाही से रिक्शे खड़े करने वाले 4 अफराद पर सिडको पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल किया गया. सिडको फ्लाईओवर की तरमीम का काम जारी होने की वजह से आमदरफ्त को जालना रास्ते की तरफ कर दिया गया है. इसके नतीजे में ट्रैफिक जैम हो रही है. सिडको पुलिस स्टेशन के डायल 112 के मुलाजिमीन यहाँ गश्त पर थे कि रिक्शा ड्राइवर्स ने बेतरतीबी से रिक्शे खड़े किए थे. ये रिक्शे चौराहे के दरमियान खड़े किए गए थे. इस पर जावेद चांद मोमिन रिहायशी यासीन नगर, वंशराज पटेल ज्ञानेश्वर अंबादास राठौड़ दोनों हरसूल के रिहायशी और पवन श्याम राव राठौड़ रिहायशी जटवाड़ा, इन चारों के खिलाफ जुर्म दाखिल किया गया और उनके ऑटो रिक्शा को ताबे में लिया गया. 110 रिक्शा ड्राइवर्स पर कार्रवाई करके 79,150 रुपये जुर्माने आयद किए गए. ताहम 32 रिक्शा जब्त किए गए. इसके बाद भी कार्रवाई जारी रहेगी, ये बात थोरात ने कही है. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. मजहबी जज्बात को मजरू करने वाले पोस्ट इंस्टाग्राम पर डालने पर मुजरिम के खिलाफ जुर्म दाखिल, खाती पुलिस की गिरफ्त में. अवाम अफवाहों पर ध्यान न दे, डिप्टी कमिश्नर ऑफ पुलिस की अपील. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की.